विरोधात खेळत असताना आपण पाहताय कांट्रोली. चला बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय बाला गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंड वरती हर्षद घरत ही सलामीची जोडी आपण पाहताय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सचिन डुकरे. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू हा पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय फरार. वन बाउन्स टू बाउन्स सीमा पार आला या पहिल्या चेंडूवरती बालाच्या बॅटमधनं चौकार. बोली तर थोडा बॅकफुटला थोडा बॅकफुटला जाऊ शकेल आपला संघ. पण विचार केला तर बाला अगदीच खूप वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आज मात्र इथे प्रणाला लावताना आपल्याला पाहायला भेटतात. चांगला चेंडू आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल यापूर्वी जर पाहिलं तर सचिन डुकरे यांना पॉवर प्लेचं शतक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये यस ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव देखील भेटली जाते आणि सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. चांगली सुरुवात करून दिली बाला याने आणि आता मात्र बाला स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना आपण पाहताय सचिन डुकरे यांना. चांगली गोलंदाजी अद्याप तरी पहिल्या चेंडूवरती कमबॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक तिथे स्थिर आहे. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. सचिन डुकरे चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॅटीचे कडा लागले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाते आणि एका धावेच्या मदतीने 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 7 धावा धावफलकावरती लागल्या. सिंगल डबलला प्राधान्य देखील दिलं गेलं आणि जर पाहिलं तर सचिन डोकरे चांगली गोलंदाजी करतात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम तो गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आणि आत्ता तरी पॉवर प्लेच्या शतकामध्ये आणि त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी गोलंदाजी सचिन डुकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. कमी गतीचा चेंडू होता. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल ऑफ स्टिक दी ऑफ स्टंप. एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 8 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल बाला याने करून दिली आणि आता मात्र
आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॉलर आपल्याला पाहायला भेटत आहेत. महेश गोंधळी सांगी कोट्यावरून दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतात. वावेकर विलेज एंड कडनं गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू होते. पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा अवांतर येतील. हा पुन्हा चेंडू टाकावा लागेल. महेश गोंधळी यांना ज्या पद्धतीची गोलंदाजी सचिन डुकरे यांनी केली आहे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न योग्यरित्या पाहायला भेटतो आणि या 2 धावा देखील धावफलकावरती ऍड होतील आणि या धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला आता महेश गोंधळे यांचा एक अवांतर धाव देखील भेटली गेली आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. वेगवान चेंडू होता त्याच्यावरती देखील कडा प्रहार करण्याचा प्रयत्न होता बाळा यांचा, पण तो कमी गतीचा चेंडू आहे. जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय, चेंडूला पाठवलाय. इट्स अ बिग 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 मॅक्झिमम 6 रन. पद्धतीने धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता. चांगली सुरुवात करून दिलेली बाला यांनी आणि आता मात्र महेश गोंधळे यांच्यावरती देखील आक्रमण चढवलं जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय करा. सिंगल घेतली आहे, डबल लाख मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिथे 2 धावा देखील सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जातील. खरं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे अगदीच पाहायला गेलं तर चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. महेश आले तर चांगली गोलंदाजी त्यांना देखील करायची आहे, ह्याचाच तो प्रयत्न आहे. बॅटीची कडा लागली आहे. विकेट किपरचा सहारा देखील भेटला जातोय आणि पहिला हादरा भेटला जातोय कांड्रोली संघाला बाळा गायकवाड यांच्या स्वरूपात. बाळा यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. यश गायकवाड आलेत. ओहो, मोठा फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. आला याच्या बॅट मधनं षटकार. करण्याचा प्रयत्न आहे करा. कबड्डीपेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव भेटली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि या 2 धावा देखील धावफलकावरती ऍड होतील. तिचा यश आहे त्या पहिल्या चेंडू त्याने आल्या आल्या षटकार लगवला, त्यानंतर टॅपिंग क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटलाय आणि त्या 2 धावेच्या मदतीने 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे.
दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर तिसरे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. दर्शन कराळे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाले नाहीये. तिकडे यष्टीरक्षक आहेत तर कुठल्याही पद्धती चूक करत नाहीत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली तर तिथे स्थिर आहे 27 धावा फलकावरती आपण पाहताय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्याच ताकदीचा प्रयत्न होता आणि अग सोनी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी अद्याप तरी दर्शन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय यश गायकवाड चॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खालतीच राहिला. इट्स अ सबमरीन डिलेव्हरी. सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आत्ता मात्र शेवटच्या षटकामध्ये दर्शन दर्शन कराळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. चांगली गोलंदाजी करतायत. काय बात आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य लेट कट आपल्याला पाहायला भेटलाय. 20 फील्ड झाली आहे पण चेंडू होतोय फरार थर्ड मॅन रिजन मध्ये. वन बाउन्स टू बाउन्स सीमा पार आला याच्या बॅट मधनं चौकार. धन्यवाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. एक धाव देखील कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 या धावसंख्येच्या घरात धावून पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी दर्शन कराळे यांच्या माध्यमातून आपण पायद्याने करतायत देखील. कारण की आपण पहिलं षटक सचिन डुकरे यांचं होतं. त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आपण पाहताय महेश आले त्यांनी 19 धावा खर्च केल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय दर्शन कराळे. शेवटचा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली जाईलच. लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटली जाते आणि पहिल्या पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 33 धावा कुठून काढल्यात आणि 34 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जीवन 11 यंगस्टर आसरे संघाला.
यांच्यासाठी जर पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आलं आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्यांचे मेवणे आहेत दत्ता पवार. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर 34 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जीवन 11 यंगस्टर आसरे संघाला. आफ्रिका पद्धतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव भेटली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. या 2 धावा देखील धावफलकावरती ऍड होतील. संघाचं खातं ओपन झालं या 2 धावेने. 34 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. खरं तर सलामीची जोडी बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखवत होताना आपल्याला पाहायला भेटतात. स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिले तर आतिश डुकरे आहेत. टॉन स्ट्राईक एंडवरती सचिन डुकरे. ही सलामीची जोडी खरं तर मैदानावरती दाखल आपण पाहताय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता करा. तिथे मिसफील्ड झाली आहे पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू ओलांडतोय बाउंड्रीची रेषा. हा येतोय फायनलच्या दिशेने. चौकार. डीजे मंथनच्या माध्यमातून आज मात्र या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय दत्ता पवार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता खरा. पंचांकडे लाऊड अपील ठुकरावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक आपण पाहिलं. धावफलक तिथे स्थिर आपल्याला पाहायला भेटते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती आणि हा डॉट चेंडू आपण पाहिला तो 400वा डॉट चेंडू या संपूर्ण स्पर्धेतील आपल्याला पाहायला भेटला. एक धाव भेटली जाते. पंचांकडे खरं तर आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं आणि पंच कटाक्ष होते ते त्यांच्या निर्णयावरती. स्थिर बॅटकट आहे तिकडे आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 7 रन्स. विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुरेश जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आई करा. चिली गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाते चिताच्या तपलाईनं आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. दत्ता पवार आहेत गोलंदाजी मार्कवरती. चांगला खेळ अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. वाह क्या बात है. एक्झिक्यूट केलाय फटका. सीमा पार आला या दणदणीत. बिग 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 मॅक्झिमम षटकार.
पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची गरज आहे. सुभाष वाघे गोलंदाजी ट्रॅक वर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगला खेळ त्यांना करावा लागेल. खरं तर 12 चेंडू आणि 20 धाव्यांची नितांत गरज जीवन 11 यंग स्टार आश्रय संघाला आपल्याला पाहायला भेटले. वेगवान चेंडू होता, खोलात चेंडू टाकण्यात आला आणि फलंदाजाला देखील तो चेंडू समजला नाहीये. एसटी रक्षकाचा वेग घेत तिकडे एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताय बाला गायकवाड आहेत. चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ आज मात्र या क्रीडानगरीवरती खेळताना पाहायला भेटत आहेत. आडव्या बॅटने खेळाय करा. क्षेत्ररक्षक पोचू शकतील की नाही पोचलेत आणि तिकडे मात्र एकच धाव भेटली गेली आहे. एका धावेला आता मात्र प्राधान्य दिलं आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 15 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचली आहे. सुभाष वाघे आहेत गोलंदाजी बॉलिंग मार्कवरती चांगला खेळ अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटल्या. ज्या चुका दत्ता यांच्या माध्यमातून झाल्यात ना त्या चुका त्या दर्शवत नाही आहेत. वा वेगवान चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहता बाला यांना सरळ त्यांच्या हातात जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिकडे स्थिर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. सुभाष वाघे चांगली गोलंदाजी करतायत. वा क्या बात आहे. फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा एकदा क्या बात आहे. फटका सजवलाय. इट्स अ मॅक्झिमम 6 रन. च्या मदतीने 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि आता मात्र समीकरण देखील असेल 7 चेंडू आणि 7 या धावसंख्येची गरज आहे. प्रति चेंडू मागे 1 या धावसंख्येची गरज असणार आहे. अगदीच फॉलिंग स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे 1 धाव भेटली जाते. एका धावेला देखील प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे आणि आता मात्र समीकरण देखील असेल 6 चेंडू 6 या धावसंख्येची नितांत गरज असेल ती म्हणजे जीवन 11 यंग स्टार आसरे संघाला. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला.
काय बात आहे, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तिसरा षटक आपण पाहता. हर्षद कडव बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिला चेंडू अगदीच वेगवान. फर्स्ट टाइम हर्षद गरज आपल्याला पाहायला भेटतात बॉलिंग ट्रॅक वरती. अगदीच वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील अतिरिक्त उचली घेतली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पण आम्हाला सांगतायत इट्स अ वाईड बॉल. एक अवंतर धाव देखील धावफलकावरती ऍड होतीये. पुन्हा एकदा एक चेंडू फेकावा लागेल. गोलंदाज हर्षद गरज यांना चांगली गोलंदाजी करतायत, पण आता मात्र लय बरकटताना ते देखील दिसताना आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 29 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. फुटबॉलचा वापर, फुटवर्कचा वापर केला आणि चेंडूला अडवण्यात त्यांना यश आलं. एक तर भेटली आहे, पण सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलाय आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 31 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटते. 4 चेंडू आणि 3 या धावसंख्येची गरज. अगदी क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलाय. वेगवान चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलाय. अंतिम क्षणी चेंडू अडवला जातोय. येस, रेफर केलंय. तर अंपायर रेफर केलंय इकडे. जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो ग्राह्य धरला जाईल. लाईन दिसत नाहीत ना. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव देखील आपल्याला भेटते आणि आता मात्र 32 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 चेंडू आणि 2 या धावसंख्येची गरज. चांगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव भेटली जाते. क्या बात आहे. अगदी सुंदर आणि बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आणि आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 1 या धावसंख्येची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेट हा खेळ अनिश्चित आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता मात्र जर पाहिलं 2 चेंडू आणि 1 या धावसंख्येची गरज असेल
तीच मॅच देखील त्या ताकदीची आपल्याला पाहायला भेटली आहे, जशी त्या टेस्ट क्रिकेटमध्ये आपण ऑन फील्ड आपण पाहता तशीच फील्ड पाहायला भेटते. वा क्या बात आहे, एम एस धोनी स्टाईल मध्ये विजय संपादित केलाय जीवन 11 आसरे संघाने.